शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार हे शिरूर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत। शिरूर तालुक्यातील मानगव्हाण फराटा येथे अजित पवार यांनी सभा घेतली। या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली। शिरूर तालुक्यात पुढील काळात राष्ट्रवादीमय वातावरण होईल असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी सभेत बोलताना थेट खासदार कोल्हेंवर निशाणा साधला। त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले। मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना, माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं। मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंडच नाही, आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो असं अजित पवार म्हणाले। तसेच राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन ही निवडून आले आणि मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं। आपण राजबिंडा पाहून निवडून देतो, त्यात आमची चूक आहेच। मध्य शिवनेरीवर मला खासदार भेटले, मी म्हटलं का हो डॉक्टर, आधी राजीनामा द्यायचा म्हणत होते, आता परत दंड थोपटले, दादा आता परत लढायची इच्छा झाली असे कोल्हे म्हणाल्याचे सांगत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला। लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढे मी काम करेन, बघा आता ही त्यांची नाटकाचे प्रयोग सुरू आहेत, त्यातून ते वातावरण निर्मित करतायत। ही तात्पुरती आहे, महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी 5 वर्षे काय केलं याचाही विचार करा असे म्हणत लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे। तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या असे आव्हानही अजित पवार यांनी केले आहे।